नमस्कार मंडळी, आपण आज करणार आहोत मस्त असे मेथीचे पराठे जे 5 ते 6 दिवस एकदम आरामात टिकतात आणि आपण प्रवासाला पण घेऊन जाऊ शकतो। शिवाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्या पण आकारामध्ये हे पराठे करू शकता। चला तर मग वेळ न घालता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी मेथी पराठा करण्यासाठी ताजी आणि फ्रेश एकदम मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पाहू शकता 2 वाटी मेथीची भाजी नीट करून घेतलेली आहे। देठ जास्त घ्यायची नाही, थोडी देठ घ्यायची आहे फक्त। आणि कवळी असेल तर थोडीच घ्यायची, नाही तर मग अजिबात घ्यायची नाही देठ। फक्त पानं घ्यायची पराठा करण्यासाठी। पाहू शकता मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मेथीला थोडंसं चिरून घेणार आहोत। भाजी चिरल्यामुळे काय होईल, मेथीची पानं छान एकसारखे पिठामध्ये मिक्स होतील आणि त्याची चव एकसमान सगळीकडे लागेल आणि मेथी पटकन शिजली पण जाईल। पाहू शकता अशा प्रकारे मी छान असं मेथीच्या पानांना बारीक करून घेतलेलं आहे। मेथीची पानं छान बारीक करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत। इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ टाकत आहे। पीठ खूप जास्त पण टाकायचं नाही, नाहीतर मग ती मेथीचा पराठा कमी आणि चपातीसारखी जास्त लागते। त्यामुळे बरोबर प्रमाणामध्ये पीठ टाका। त्यानंतर इथे 2 चमचे इथे मी बेसन पीठ टाकत आहे। 1 चमचा पूर्ण जिरे घेतलेले आहेत, पाहू शकता। त्यानंतर पाऊण चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा छान असा हाताने बारीक करून टाकायचा आहे। त्यानंतर 1 चमचा मी तीळ घेतलेला आहे। 1 चमचा धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च, हळद, थोडंसं आलं, मिरची आणि लसूणाची छान पेस्ट करून घेतलेली आहे। पाहू शकता अशा प्रकारे सगळं साहित्य, सगळे मसाले टाकल्यानंतर पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही। पाहू शकता मीठ टाकल्यानंतर याला आपण पुन्हा एकदा एकजीव करणार आहोत। छान असं मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे। तेल मोहनचं काम करतं, त्यामुळे काय होतं पराठे छान जास्त दिवस टिकून राहतात। त्यानंतर आपण पाणी टाकून याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि याला छान मळून घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर 10 मिनिटे याला असंच ठेवायचं आहे। त्यामुळे काय होईल, पराठ्याचं पीठ छान असं भिजलं जाईल। तुम्ही याच्यामध्ये इथे आवडीप्रमाणे दही पण टाकू शकता, पण दही टाकले ना की पराठे जास्त दिवस टिकत नाहीत। पाहू शकता छान असं 10 मिनिटं याला भिजून दिलेलं आहे मी। 10 मिनिटानंतर आपल्याला पराठ्याचा छान छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे, किंवा थोडा मोठा घेतला तरी पण चालेल। त्यानंतर तांदूळ किंवा गव्हाचे पीठ यापैकी कोणते एक पीठ घेतले तरी चालेल। त्याच्यामध्ये थोडंसं डिप करायचं आणि लाटायला घ्यायचं। जितकं पातळ जितकं पराठा पातळ लाटायचा प्रयत्न करायचा आहे। जर चिटकत असेल तर थोडं थोडं मधून याला पीठ लावलं तरी पण चालेल। पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही पराठा लाटू शकता। आणि जर पराठा तुम्हाला एकदम गोलच पाहिजे असेल तर तुम्ही झाकणाने किंवा सुरीने साईडच्या कडा काढून टाकू शकता। मेथीची पानं असल्यामुळे पराठा असा साईडने चपातीसारखा एकदम परफेक्ट गोल होत नाही। तुम्ही याला चौकोनी, त्रिकोणी कोणत्या पण आकारामध्ये या टाईमला कापून घेऊ शकता। पराठा छान असा पातळ लाटून झालेला आहे। पाहू शकता अशा प्रकारे छान पातळ लाटून घ्यायचा पराठा। पराठे एकदम छान होतात आणि खूप दिवस टिकतात। पाहू शकता पराठा किती मस्त आणि सुंदर झालेला आहे। आता याला छान असं तव्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत। तवा आधीच गरम करायला ठेवला होता मी, छान असा गरम केलेला आहे तवा। आता याला छान असं पलटी करून घेऊन मस्त शेकून घेऊया। आवडीप्रमाणे तुम्ही इथे तेल किंवा तूप लावून पराठा छान असं भाजून घेऊ शकता। मी इथे थोडंसं तेल लावलेलं आहे आणि छानसे पराठे आपण भाजून घेणार आहोत। पाहू शकता पराठा छान असा मस्त भाजून घेतलेला आहे। पराठा भाजताना कधी पण फुल गॅस ठेवायचा आणि पटपट पराठा भाजून घ्यायचा। त्यामुळे काय होतं, पराठा कडक होत नाही। कमी गॅस ठेवला की पराठा कडक किंवा वातड होतो। त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे पराठा भाजून घेऊ शकता। त्यानंतर पाहू शकता मी इथे चाळणीमध्ये पराठे ठेवलेले आहेत। त्यामुळे काय होईल, पराठे खालच्या बाजूने ओले होणार नाहीत। जी काही वाफ असेल ती वाफ खालच्या खाली निघून जाईल आणि पराठे छान असे मऊ राहतील। तर पाहू शकता अशा प्रकारे मी दुसरा पराठा चौकोनी केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल, चौकोनी, त्रिकोणी कशा प्रकारे पराठे करू शकता। आणि फुल गॅस ठेवून छान असे भाजून घ्यायचे आहेत। तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि छान भाजून घ्यायची। तर मंडळी तयार आहेत मस्त असे मेथीचे पराठे, जे तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता। शिवाय हे तुम्ही प्रवासासाठी अगदी बाहेर म्हटलं तरी घेऊन जाऊ शकता। 4 ते 5 दिवस सहज टिकतात आणि मऊसूद राहतात। एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा कसे झाले मेथीचे पराठे तुमचे। आणि मंडळी अशाच मस्त मस्त आणि छान छान रेसिपीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या आणि मस्त व्हिडिओसोबत। तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।